राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतोय. ठिकठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. मुंबईतही पावसाची संततधार कायम आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज प्रशासनानं सुट्टी जाहीर केली असून नागरिकांना अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. अर्थातच पावसामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वेच्या वाहतुकीला देखील फटका बसला आहे. याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. गेल्या काही तासांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही महामार्गांवरती दरड कोसळण्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे पुणे मुंबई तसंच मुंबई पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूक विषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना सुरूच असून वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झालाय. कशेडी घाटात हॉटेल अनुसूया परिसरातील नव्या महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास मोठी दरड कोसळली. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीनं बंद करण्यात आली. घटनास्थळी सध्या जेसीबीच्या सहाय्यानं दरड आणि माती हटवण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती मिसिंग लिंकवर देखील दरड कोसळली आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकवर सोमवारी पहाटे दरड कोसळली असून पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर 2 नंबरच्या बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पहाटे 4च्या सुमारास मिसिंग लिंकवर दरड आणि मातीचे ढिगारे अचानकपणे कोसळले. या दुर्घटनेनंतर मिसिंग लिंकवरील पुणेकडून मुंबईच्या दिशेने येणारी मार्गिका बंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग विभागाच्या यंत्रणा या घटनास्थळी दाखल झाल्या असून दरड हटवण्याचं काम सध्या हाती घेण्यात आलंय. यहाँ पर अभी पुणे मुंबई एक्सप्रेस वे पर कनेक्टिंग लिंक में थोड़ा लैंडस्लाइड से वजह से थोड़ा ये रास्ता पूरा बंद हुआ है. वैसे ही जो पुराना अपना एक्सप्रेस वे था उसके ऊपर भी वाटर लॉगिंग की वजह से वो भी रास्ता बंद हुआ है. और ओल्ड हाईवे है, वहाँ पर भी एक लैंडस्लाइड हुई है. तो ये पूरा पुणे से मुंबई जाने के लिए जो पूरा रास्ता है वो अभी बंद है. मुंबई टू पुणे की जो लेन है वो अभी चल रही है, उसमें कोई भी दिक्कत नहीं है, लेकिन ट्रैफिक स्लो मूविंग है. सभी लोगों से हमारी ये अपील है, पुणे से मुंबई जाने वाली जो आपकी अगर जर्नी है तो उसे स्थगित कर दीजिए. जैसे ही ये रोड क्लियर हो जाएगा, प्रशासन की तरफ से पूरी जानकारी दी जाएगी, तब आपका जर्नी आप स्टार्ट कर सकते हैं. मुंबई से पुणे जाने के लिए अगर आपका इमरजेंसी है तभी निकलिए. वो लेन चल रही है, धीमी है, लेकिन वो लेन ठीक से चल रही है, इसमें कोई दिक्कत नहीं. एकीकडे रस्ते वाहतुकीला हा फटका बसलाय तर दुसरीकडे रेल्वे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालाय. भूस्खलन आणि रुळांखालची खडी वाहून जाणं, त्याचबरोबर रेल्वे मार्गांवर पाणी साचल्यानं अनेक रेल्वे गाड्या ह्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या ह्या पर्यायी मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा उशिरानं सुरू आहे, तर कर्जत खोपोली लोकल सेवा तुर्तास बंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत लोणावळा दक्षिण पूर्व घाट विभागात ठाकूरवाडी आणि मंकी हिल लूप केबिन दरम्यान मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालंय. तसंच खंडाळा मंकी हिल दरम्यान मध्य मार्गावरही दरड कोसळल्यानं तिन्ही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झालाय. त्यामुळे अनेक मेल एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वे गाड्या या पर्यायी मार्गानं वळवण्यात आल्यात. काही गाड्या या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत, तर काहींच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आलाय. दरम्यान जवळपास 9 गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्यातल्या प्रमुख रेल्वे गाड्यांचं हे वेळापत्रक आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर देखील मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. विरार ते नालासोपारा आणि वसई रोड ते विरार स्थानकादरम्यान रुळांवर पाणी साचल्यानं लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या लोकल सुमारे 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच प्रवास करण्याचं आवाहन केलं आहे. तर अतिरिक्त प्रवास वेळ गृहीत धरूनच नियोजन करावं असं देखील सांगण्यात आलंय.